सर्वांना जय भीम. आजचा आपला 20वा दिवस. आपण पाहत आहोत बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथाचं विवेचन. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी फोकस करणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण काल बघितलं पंच उपादान स्कंद. तर आपण खालून थोडीशी सुरुवात केली जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील. कारण आपण बघितलं की बुद्धकालीन दार्शनिक आणि धम्मविचाराचे अध्ययन विश्लेषण केल्यानंतर जेव्हा बुद्धाने आपल्या शासनाचा पाया रचला होता तेव्हा काही विचार आणि मान्यता यांची लोकांच्या मनावर खूप घट्ट पकड होती. कारण बुद्धाच्या पूर्वकालीन समकालीन जे विचारधारा होत्या, ज्या की ब्राह्मण्य, वेद, उपनिषद 62 पंथ त्या ठिकाणी होते, म्हणजे 62 प्रकारची विचारधारा. त्यापैकी ते 6 प्रकारचे जे उच्छेदवादी होते, अजय केशकंबल किंवा इत्यादी वगैरे वगैरे आपण ते बघितले. त्याच्यानंतर जेव्हा ते चिंतनाला बसले, तो 4 आठवड्याचा कालावधी 40 दिवस पुरेल एवढं अन्न त्यांनी केल्याच्या नंतर जेव्हा याचं विश्लेषण करत असताना ज्या ज्या गोष्टीचा लोकांच्या मनावरती पगडा होता त्या गोष्टी क्लिअरिफाय केल्या. आपण काल त्या गोष्टीचं विश्लेषण केलं, मी त्याच्या जास्त खोलामध्ये नाही जाणार. कारण त्यांनी सुरुवातीला नाकारलं की ही सृष्टी ईश्वरानं निर्माण केली किंवा आत्मा म्हणजे खूप तोच ग्रेट असतो किंवा चातुर्वर्णचा विचार किंवा मनुष्य ब्रह्माच्या देहातून उत्पन्न झाला किंवा निर्माण झाला हा सिद्धांत. आत्म्याचे अस्तित्व नाकारले त्यांनी, ईश्वराचं अस्तित्व नाकारलं. आणि अशा पद्धतीनं वेदांना सुद्धा स्वतः प्रमाण आहेत हे सुद्धा त्यांनी नाकारलं. म्हणजे जेव्हा स्टडी करत असताना ज्या ज्या गोष्टी मानव निर्मित आहेत, कारण आपण बघितलं की सांख्याचं तत्वज्ञानाचा चांगला पगडा किंवा त्यांच्या यानं खूप इम्प्रेस झाले होते. प्रत्येक गोष्टीला एक प्रत्यक्ष प्रमाण असलं पाहिजे. आणि त्यांनी जे काही सांगितलं होतं की सत्व रज तम याच्यातून सृष्टीची म्हणजे उगम होतो किंवा त्याचा विकास पावतो. आणि त्याच्यासोबत जे काही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तत्वसोबत मन, ह्या गोष्टीपासून माणसाची उत्पत्ती होती किंवा सृष्टीची उत्पत्ती झाली असा तो सिद्धांत होता. आता इथपर्यंत आपण पाहिलं. नंतर त्यांनी मनालाच विचार केला की आपल्याला जे उत्तर पाहिजे, एक तर जगामध्ये दुःख आहे आणि दुःखाचं निवारण सुद्धा आहे, हे मनालाच त्यांनी केले. आणि त्या गोष्टीने नंतर अध्ययन सुरू केलं. तर तेव्हा आपण दुःखाची कारणे या ठिकाणी आज बघणार आहोत. पैकी आपण काल बघितलं की पंचस्कंदामध्ये जे रूपस्कंद जे समजा दिसते, जे की ह्या 4 भौतिक घटकापासून तयार होते. फॉर एक्झाम्पल आपण मणक्याचं तुम्हाला सांगितलं, पृथ्वी तत्व, अग्नितत्व आणि जलतत्व हे मिळून त्या ठिकाणी घडा तयार झाला. अशाच पद्धती माणसाची सुद्धा निर्मिती त्या ठिकाणी होत असते. नंतर त्याची संज्ञास्कंद, म्हणजे त्याला नाव दिलं आपण, घडा, माठ, लाल, पिवळा, निळा काय जे असेल ते त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर वेदनास्कंद बघितल्या. वेदनास्कंद म्हणजे 3 प्रकारचे असतात. एक तर चांगल्या प्रकारच्या वेदना असू शकतात, सुखद देणाऱ्या, दुःखद देणाऱ्या सुद्धा असू शकतात. आणि काही वेदना चांगल्या सुद्धा वाटतंय किंवा एखाद्या वेळेस समजा लाईट गेली, थोडीशी बाहेरची हवा जर आली तर खराबसुद्धा वाटते, गरमीसुद्धा होते, थंडीसुद्धा होते. ह्या संमिश्र ज्या वेदना असतात त्या आपण त्या ठिकाणी बघितल्या. आणि अशाच पद्धतीनं बघत असताना आपण त्या ठिकाणचा विचार केला की चौथा विचार जो होता तो संस्कार, म्हणजे मनावर पडणाऱ्या चांगल्या गोष्टीचा जो संस्कार असतो तो संस्कार 5वे स्कंद. आणि 5वं जे स्कंद आहे ते म्हणजे विज्ञान, सगळ्यात महत्त्वाचं, जे की आपण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध आपल्या शरीराच्या ज्ञानेंद्रियाद्वारे मनापर्यंत पोहोचवतो. कशाचंही, समजा आता समोर एखादे सरदेसाई साहेब बसले, म्हणजे डोळ्याने पाहतात परंतु मनाला कळाले वेगळे आहे सरदेसाई साहेब, हे आयडेंटिफाईड आपण संज्ञेनं करतो. आणि अशा पद्धतीचं हे जे ज्ञानेंद्रिय असते, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणून आपला हा संसाराचा गाडा चालत असतो. आपला विषय आहे की दुःखाची कारणे काय. आपण हे तर बघितले, पंचस्कंद दुःखाचं कारण आहेच आहे. परंतु आता एक पिक्चर समोर आला की एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मानव निर्मित आहे, धम्म ईश्वर निर्मित नाही. गोष्टी डोक्यातून काढायच्या. दुसरी गोष्ट, तथागतांनी तेव्हाच
तपचेला बसण्याच्या अगोदरच त्या गोष्टी सगळ्या नाकारलेल्या आहेत, त्या स्वीकारलेल्या नाही आहेत. मग त्यांच्यातून काय घ्यायचं किंवा सांख्य तत्वज्ञानाचं जे काही स्वीकारलं, परंतु त्यांच्याकडे निवारण्याचं साहित्य काही नव्हतं, साधनं काही नव्हती निवारण्याची. दुःखाचे त्यांनी मान्य केलं, परंतु तो दुःख निवारण्याची साधने त्यांच्याकडे नव्हती. त्याच्यामुळे त्यांना हे सोडून दिलं. बाकी जेवढं काही प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, ह्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मान्य केल्या. नंतर मग जेव्हा ह्या गोष्टीचं दुःखाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा म्हणजे तपोच ब्रह्मचर्याचं आर्य सच्चान दर्शन निबान सची क्रियाची एक मंगल होतं. म्हणजे जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे तप म्हणजे तपश्चर्या किंवा त्याचं अध्ययन, विश्लेषण, चिंतन, मनन, जेवढे हार्डवर्क, अभ्यास, ह्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या. आणि नंतर मग त्यांना कळालं की गड्या जगामध्ये दुःख आहे, दुःखावरचं निवारण सुद्धा या गोष्टींमुळे होऊ शकते. तेच नोबल ट्रूथ इन द वर्ल्ड म्हणजे जे 4 आर्य सत्य आहेत हे जगाच्या इतिहासामध्ये नोंद आहे. मग दुःखाची कारणे कोणती? आता एक आपण आयडिया क्लिअर झाली की जेव्हा आपला विवाह होतो त्याच्यानंतर जे पृथ्वी, आपत्ती, जे वायू याच्या या तत्वानंतर मानवाची निर्मिती होते. एक एक्झाम्पल घेऊन यात, एक पेशंट आहे, लेडी आहे, प्रेग्नंट लेडी आहे. ती नंतर पूर्ण फुल टर्म बेबी झाली. ज्यात जसं तथागतांनी सांगितलेले की प्रथम मासी कडली जाते, द्वितीय मासी अर्बुदाह, या पद्धतीने 9 महिन्याच्या डेफिनेशन सुद्धा त्यांनी केलेली आहेत. ज्या पद्धतीने माणसाची उत्पत्ती होते. नंतर जन्म हे दुःख आहे. सगळ्यात पहिलं जे कारण कोणतं सांगितलं आहे, कारण ह्या ज्या माणसाला उत्पन्न होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्या कोणाला उत्पन्न होतात? वेदना कोणाला होतात? माणसालाच होते ना. मग जन्म झाल्याशिवाय माणसाची निर्मिती होईल का? नाही होणार. म्हणून जाती बी दुःखा, व्याधी बी दुःखा, जरा बी दुःखा, प्रिय व्यक्ती बी दुःखा, अप्रिय व्यक्ती बी दुःखा, आणि मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या घटना आणि पंच उपादान स्कंद, हे जे आहेत 12, हे 12 कारण तथागतांनी शोधून काढले. आता तुम्ही म्हणाल की जन्म कसा काय दुःखाचं कारण होऊ शकते? एक मनामध्ये क्युरी समजा. तर बघा, जेव्हा आईच्या उदरामध्ये बाळ असते, बाळ जन्मल्याच्या नंतर जेव्हा या जगामध्ये एंट्री करते तेव्हा तो पहिल्या श्वासाशी संघर्ष करते. कारण जगाचं आणि श्वासाचं जे कनेक्शन आहे, डिलिव्हरीच्या नंतर नाकानं जो श्वास घेतो तो जो संघर्ष होतो पुरुषापर्यंत, त्याच्यामध्ये क्राईम तयार होते. आता मला सांगा, डिलिव्हरी होताना किती त्या लेडीला सुद्धा पेन होतात, बाळाला सुद्धा श्वास घ्यायला ते संघर्षयुक्त त्या जीवनामध्ये इंटर करावं लागते. आणि त्याच्यामध्ये जे क्राईम करते किंवा रडणं हे आनंदाचं प्रतीक आहे का? नाहीच. कारण ते सुद्धा एक दुःखाचं प्रतीक आहे. म्हणजे जन्म ही दुःखाचं कारण हे महत्त्वाचं सांगितलं. आणि कारण तिथूनच ह्या सगळ्या तत्वज्ञानाची सुरुवात झाली. जर माणसाचा जन्मच नाही झाला तर कुठं आलं सुख, कुठं आलं दुःख? त्याच्यामुळं कारणं आणि निवारणं ह्या पद्धतीचं जेव्हा झाल्याच्या नंतर त्या पद्धतीचं एक महत्त्वाचं कारण आहे. बरं, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर काही बाळ जगतात, काही मरतातही. ज्या पद्धतीनं एखादं झाड आहे समजा, वृक्ष, चांगली त्याला कवळी फुलं आलेली गळून पडतात, कवळी पानेही गळून पडतात, पानेही झडतात, फुलंही झडतात. त्याच पद्धतीनं जन्माला येणारी सुद्धा जन्म घेतात, मरतातही. काही काही पोटात सुद्धा मरतात, काही काही सिझरिंग करताना सुद्धा मरतात. आणि अशा पद्धतीनं त्या कुटुंबाला, त्या आईला, त्या स्त्रीला हे यातना ह्या भयानकच होत असतात. हे एक सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं कारण तथागतांनी सांगितलं की जन्म हे एक म्हणजे दुःखाचं कारण आहे. त्याच्यानंतर जेव्हा हे जन्मल्याच्या नंतर मथार होईपर्यंत जसं जसं त्याचं सौंदर्य वाढत जाते, जसं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे व्यक्त होतात. कारण हे दिसतात, नाक दिसते त्याचा सुंदर, चेहरा सुंदर दिसते, शरीर चांगलं सुडोल दिसते. आणि वयोमानानुसार, कालावधीनुसार ते जेव्हा वार्धक्याकडे जाते तेव्हा म्हातारपण सुद्धा दुःखच देऊन जाते. बघा, त्याच्यानंतर जन्म झाल्याच्या नंतर म्हातारपणात जर विचार केला, जरा बी दुःखा जे तथागतांनी सांगितलेले आहे, म्हणजे म्हातारपण सुद्धा हे दुःखाचं प्रतीक आहे. आता बघा, एखादा जर माणूस प्रतिष्ठित झाला, त्याचं वय वाढलं तर एक तर व्याधी वाढतात, वार्धक्य जेनेटिक आजार त्याला तयार होतात, किंवा कुठल्या हाडामध्ये वेदना तयार होतात, वाताच्या वेदना तयार होतात, ऐकायला कमी येते, ज्ञानेंद्रियाचे स्पर्श वेदना कमी होतात. घरामधले जे काही त्याची इमेज असते किंवा पहिलं जसं ज्या पद्धतीचं प्रभुत्व असते त्या पद्धतीचं त्याच्याकडे प्रभुत्व राहत नाही.
घरातलं कुणी ऐकत नाही किंवा कानाडोळा करते, त्याच्याकडे दुर्लक्षित होते. म्हणून तथागताने ते एकदम पूर्ण सिद्धांताने सायंटिफिकली सांगते की म्हातारपण सुद्धा जरा बी दुःखा, हे त्यांनी दुःखाचं एक सुद्धा त्यांनी कारण सांगितलेलं आहे. आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असा मला सांगा एक तरी माणूस आहे की त्याला व्याधी नाही झाली म्हणून. निश्चितच 100% लोकांना ह्या व्याध्या होतातच. कारण कोणाला डायबिटीज होईल, कोणाला हायपरटेन्शन होईल, कोणाला आर्थरायटिस होईल, कोणाला पायरेक्जिया थांबून होईल, कोणाला लिव्हरचा प्रॉब्लेम, कोणाला किडनीचा प्रॉब्लेम, कोणाच्या किडनीमध्ये खडे, कोणाच्या लिव्हरमध्ये खडे, कोणाच्या पँक्रियाजमध्ये खडे, कोणाच्या ब्रेनमध्ये ट्यूमर, कोणाच्या लंगचा कॅन्सर, कोणाला ट्युबरक्युलोसिस, न्युमेनिया, आर्थरायटिस, रोमॅटिक फिवर, असे विविध प्रकारचे जवळपास 140,000च्या वरती त्या माणसाला कुठला ना कुठला आजार हा होत असतो. म्हणजे व्याधीसुद्धा माणसाला दुःख देते, कारण हे त्याच्यातून तथागतांनी सिद्ध केले. माणूस जेव्हा जन्म येतो जन्मापासून ते म्हातारपण सुद्धा दुःख कबूल केले. व्याधीसुद्धा हे वेदना देणारे असतात. कारण जगातला असा कोणताच माणूस नाही की त्याला छोट्या मोठ्या व्याधी झाल्या आणि त्या व्याधीच्या यातना ह्या मनाला झाला. कारण कर्मेंद्रियाला जरी समजा व्याधी झाली, आता एखादा हात जरी फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर इथं असतो, पण वेदना कुठं होतात? मनाला होतात. म्हणून हे जे व्याधीपी दुःख हे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. चौथं जे सांगितलं आहे मरण बी दुःख. बघा, सभ्य संखारा दुःखात यदा पर्यायी पसते अथ निबंधित दुःखे यश मगो विशुद्ध्या. सभ्य संखार अनंतात यदा पर्यायी पसते अथ निबंधित दुःखे यश मगो विशुद्ध्या. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू हा अटळ आहे. कारण असं कुणीतरी व्यक्ती आहे का की तो जन्माला आला आहे आणि तो अजून मेलाच नाही? म्हणजे मरणसुद्धा हे दुःखाचं कारण आहे. कारण मरणाला कोणी किती जरी श्रीमंत असला, किती जरी प्रॉपर्टी त्यांनी कमवलेली असली, तर तो म्हणजे मनुष्य वाचूच शकत नाही. कारण जेव्हा त्याचे संपुष्टात येतात, धातू संपुष्टात येतात आणि जेव्हा हृदय आणि फुफ्फुस कार्य करण्याचं थांबते, जेव्हा ऑक्सिजनचा प्रवाह बंद होतो, हृदयाचं कार्यक्षमता बंद होते, तेव्हा त्याला हा मृत्यू येतो. म्हणजे मरणसुद्धा एक दुःखाचं कारण आहे. पाचवी गोष्ट तथागतांनी सांगितली की प्रिय व्यक्तीसुद्धा दुःख देतात. आता मला बघा, आपल्या फॅमिलीमध्ये जर विचार केला मागच्या 2 पिढ्याच्या अगोदरची तर आठवत नाही, पण असा एक तरी माणूस आहे का की त्याच्या घरामध्ये मृत्यू हा झालेलाच नाही? एकही पाहूनसुद्धा सापडणार नाही. म्हणून हे मरण जे आहे किंवा प्रिय व्यक्ती जे आपण लहानपणापासून त्याला वावरतो किंवा खेळवतो, बागडतो, त्याच्यासोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी करतो, जेवण खावणं करतो आणि शेवटी कालांतराने वयोमानानुसार का होईना याचा वियोग हा अटळ असतो. कालांतराने का होईना, कारण छन्नाला सुद्धा जेव्हा ते कंठक घोडाने छन्ना सोडत असताना जेव्हा त्यांच्या संवादातसुद्धा आले, अरे आपण एकत्र जरी असतो ते काळ आपला गुरावला मिळालाच. हा त्यांच्या संवादात अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. जरी आपण असतो तर काळ आणि वेळेनुसार आपल्याला हे वेगळं व्हावंच लागेल. म्हणून हे जे प्रिय व्यक्तीसुद्धा म्हणजे हे दुःख देत असतात. अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपल्या साहित्यामध्ये आलेली. कारण आपण जे पटाचार्याचं उदाहरण बघितलं, त्याला सुद्धा म्हणजे किती म्हणजे त्याच्या एवढ्याचं दुःखाचं म्हणजे म्हणजे दुनियात पाहूनही सापडणार नाही. दुसरं जे उदाहरण जे आहे म्हातारपणाचं, ते सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. कारण मनानुसार जेव्हा आपले बाकं वागतात आणि जेव्हा हाडं झिजतात तेव्हासुद्धा म्हणजे ते एक दुःखाचं कारण सांगितले. तिसरी गोष्ट जी सांगितली, प्रिय व्यक्तीसुद्धा अप्रिय व्यक्तीसुद्धा दुःख देतात. म्हणजे एखादं समजा आपलं कोणाशी भांडण असतं किंवा तंटा असला किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल आणि न आवडणारी जर व्यक्ती आपल्या समोर प्रकट झाली तर आपले चेहऱ्याचे एक्सप्रेशन एकदम बदलतात. किंवा एखाद्या गोष्ट आपल्याला चॅनल, आता घरी समजा एखाद्या टी व्ही एखाद्याला एक चॅनल आवडते, एखाद्याला एक चॅनल आवडते, जरी त्याने चॅनल चेंज केलं तरी आपल्याला यातना होतात. कारण मनासारखं प्रत्येक गोष्ट होत नाही. किंवा जेवणातसुद्धा एखादी मनासारखं कोणाला भाजी आवडत नाही, एखादा तुरीची डाळ आवडत नाही, कोणाला वांगा आवडत नाही, किंवा एखादे अजून बटाटे आवडत नाही. म्हणजे मनासारख्या सगळ्या गोष्टी होतील याची शाश्वती नाही आहे. त्याच्यामुळं ते सुद्धा त्यांनी तथागतांनी ते कारण सांगितलेलं आहे. आणि हे जे पंचस्कंद आहे ज्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचे जे इंद्रिय आहेत, आपले कान आहे,
डोळा आहे, ही त्वचा आहे, जीभ आहे, याच्यामुळं काय होते की माणसाचा हा अहंकार वाढतो आणि त्या अहंकाराचं रूपांतर हे रागात होते, रागात नंतर द्वेषात होते आणि हेच राग, लोभ आणि द्वेष हे मग काय करते कालांतरानं त्याची परिणती जी आहे ते दुःखामध्ये करत असते. आणि अशा पद्धतीचे हे जे बेसिक कॉज तथागतांनी सांगितलेले आहेत की ह्या जे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असा एकही व्यक्ती नाही की त्याला तो म्हणजे आजार झालेला आहे. बाळ जन्मल्याबरोबर रडतो कारण त्याला या जगातील हवेतील आणि संघर्षाचा पहिला त्रास होतो. पुढे जाऊन शरीराला होणारे त्रास, जखमा, थकवा या जन्मासोबतच येतात. म्हातारपण सुद्धा तरुण असणारे शरीर हळूहळू कमजोर होत जाते, हातपाय थरथरते, दृष्टी कमी होते, श्रवणशक्ती सुद्धा कमी होते, चालताना हातपाय थरथरतात. प्रिय व्यक्तीपासून सुद्धा हा वियोग हा अटळ असतो. आणि अशा पद्धतीचे मनासारखं सुद्धा म्हणजे आपल्याला कोणत्याच ह्या गोष्टी घडत नसतात. आणि अशा पद्धतीचं हे जे विवेचन ह्या ठिकाणी आलेले आहे. कारण दुःखाचं जे अपेक्षित ना त्याचा अंत होत असतो. मरणसुद्धा एक दुःखाचं कारण आहे. मग ते नॅचरल डेथ असो की हे असो कंटिन्यू होते, काही करायची गरज नाही. तर नॅचरल असे एखादी नॅचरल डेथ होते, ॲक्सिडेंटल डेथ होते. आणि अशा पद्धतीने सुद्धा हे मृत्यूचे दोन कारणं सांगितलेले आहेत. किंवा एखादा अकाली सुद्धा निघून जाते, एखादं चलता चलता सुद्धा निघून जाते. त्याच्यामुळं मरण हे बघा हे अंतिम सत्य आहे. कारण मरणाला या ठिकाणी म्हणजे कोणीच रोखू शकलं नाही. कारण आपण बघतो की राजा सिकंदर पूर्ण जगाची स्वारी करायला निघाला होता, पूर्ण जग जिंकायला निघाला होता, त्याच्याकडे करोडोची संपत्ती होती. आणि त्याला जेव्हा वयाच्या 30व्या वर्षी एक तापेसदृश्य आजार तयार झाला आणि जस्ट लाईक व्हायरल फिवर. मग त्याने काय केलं, देशातले सगळे जे काही डॉक्टर असतात ते तज्ज्ञ डॉक्टर त्यांनी बोलवले, तज्ज्ञ हकीम त्या ठिकाणी बोलवले. आणि त्यांनी त्याच्यावर त्यांचं जे काही वैद्यकीय कौशल्य होते ते पूर्ण कौशल्य लावून त्यांनी त्याची ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना जेव्हा कळालं की त्या पूर्ण उपचार त्याचे फेल गेले, ते त्या राजाला सिकंदर राजाला वाचू शकत नाही, हे तेव्हा त्याच्या लक्षात आलं. आणि शेवटचा जेव्हा घटका मोजू लागला तेव्हा त्यांनी त्या 3 इच्छा व्यक्त केल्या. त्या आपण गुगलवर सर्च केल्या तर अजूनही आपल्याला निदर्शनास येते. त्या जगात त्याच्या 3 इच्छा जगातल्या की पहिली जी इच्छा त्यांनी सांगितलं की ह्या जगातला डॉक्टर, ह्या जगात कितीही हुशार डॉक्टर असू द्या, परंतु माणसाला वाचवणारा एकही हकीम नाही किंवा एकही डॉक्टर नाही. आणि त्याच्यामुळं मी मेल्याच्या नंतर माझं जे काही प्रेत आहे त्या प्रेतच्या चारही बाजूला खांदा हे हकीमानंच द्यावं किंवा ह्या डॉक्टरांनीच द्यावं, जेणेकरून लोकांना कळावं की लोक हो, तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. शरीरा एवढं मोठं धन कोणतंच नाही, शरीरा एवढी समृद्धी कोणतीच नाही. माझ्याकडं एवढी मोठी संपत्ती असून मी निष्णात डॉक्टरांना माझ्या उपचारासाठी कॉल केलं, परंतु माझा देहही वाचू शकले नाही, हे लोकांना कळावं. इकडे एक्सपर्ट डॉक्टर असताना सुद्धा सिकंदर राजाची डेथ झाली, हे लोकांना कळावं म्हणून ते खांदे द्यावं, त्याबूत द्यावं म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि पहिली इच्छा त्याची ती पूर्ण होती. आणि ते डॉक्टर हकीम गेल्याच्या नंतर ते डॉक्टर ते प्रेत त्या स्मशानभूमीकडे घेऊन जातात. दुसरी त्यांनी इच्छा व्यक्त केली की जेव्हा मला अंघोळ बिंघोळ केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही माझ्या तिरडीवर ठेवसाल किंवा त्या याच्यावर झोपसाल तेव्हा माझे दोन्ही हात असे उघडे ठेवा, जेणेकरून लोकांना कळावं की माणूस जन्म घेताना सुद्धा काही घेऊन येत नाही आणि मरणाला सुद्धा सोबत काहीही येत नाही. खाली आत आयता खाली हात जा राहू, हे लोकांच्या निदर्शनास यावे, जेणेकरून त्याच्यामधला जो काही अहंकार, लोभ, द्वेष, ईर्षा, मत्सर ह्या ज्या काही गोष्टी असतील ह्याचा लोप पावल, त्याच्या मनामध्ये कुशल कार्य करण्याचं प्रेरणा मिळेल. मी तर पूर्ण संपत्ती हापडण्यासाठी, राज्य काबीज करण्यासाठी एवढी मेहनत केली, मी जगावर स्वारी करायला निघालो होतो. भारताकडे त्याची एंट्री होता होता त्यांची ती डेथ झालेली आहे. 7 राज्य त्यांनी जिंकलं होतं आणि सगळ्यात करोडपती तो राजा होता. परंतु शेवटी जाताना त्यांनी एक संदेश देऊन गेला की मी जेव्हा मरल तेव्हा माझे दोन्ही हात उघडे राहू द्या, लोकांना दिसू द्या हे तळवे माझे, की माझ्याकडे एवढी संपत्ती असून, माझ्याकडे एवढं मोठं राज्य असून, मी सिकंदर राजा, अलेक्झांडर दी ग्रेट राजा असून मी काही सोबत घेत नाही, माझे तळवे हे उघडेच आहे, हे लोकांना कळू द्या. माणूस येतानी काही देत नाही, जातानी काही देत नाही, जे राहते ते फक्त आपलं कुशल कार्य.
म्हणून ही लोकांच्या निदर्शनास येण्यासाठी दुसरी इच्छा व्यक्त केली. आणि तिसरी जी इच्छा व्यक्त केली, त्यांनी जे काही राजेशाहीचा खजाना होता, जे काही सरकारी खजाना होता, ते सर्व गोरगरिबामध्ये वाटून टाका. जी संपत्ती माझा जीव वाचू शकत नाही, मला श्वास विकत देऊ शकत नाही, ती संपत्ती माझ्या काय कामाची. एवढं जर मी जगाला लुटून किंवा जिंकत जिंकत जर एवढी प्रॉपर्टी कमवत असेल आणि त्या प्रॉपर्टीतून मी जर श्वास विकत घेऊ शकत नसेल, तर ही माझ्या काही संपत्ती कामाची नाही. ही गोरगरिबांना वाटून टाका. आणि नंतर ती संपत्ती जेवढी काही त्याचे संपत्ती होती, ती सगळी संपत्ती ती गोरगरिबामध्ये वाटून टाकली. आणि जेवढी काही राहिलेली होती ती स्मशानभूमीपर्यंत आथरली, सगळ्या गोरगरिबांना. म्हणजे हे जे नोबल ट्रूथ जे आहे, हे जे मृत्यूचे सत्य आहे, हे आठवण. म्हणून जेव्हा जन्मापासून जे आपण अहंकारामध्ये वागतो आणि ते जो अहंकार जो आहे, जे प्रकृतीचा जो नियम आहे, जे सत्व रज तमचे हे गोष्टी आहेत, सात्विकतेकडे सात्विकतेकडे वळण्याची जी प्रक्रिया आहे, तिथं कुठंतरी आपण समजून घेण्यामध्ये किंवा समजून सांगण्यामध्ये कमी पडतो. कारण जेव्हा मुलगा जर घरात आला, तर आपण हत्तीन पेढे वाटायला कमी करत नाही, बँड बाजा लावणे पेढे वाटायला कमी करत नाही. परंतु जेव्हा त्याचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या 6 महिन्याच्या नंतर जर विचारलं की भाई तुझ्या सुनाचं कसं काय, लेकाचं कसं काय, तर नाव काढून नका म्हणतात. म्हणजे आपण व्यावहारिक शिक्षण देण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो. म्हणजे त्याच्या मनावरती कुशल संस्कार घालण्यामध्ये आपण कमी पडलो. जन्म तर दिला, पण जन्म दिला नुसते अवयव तयार केले म्हणजे ते खूप चांगल्या गोष्टी घडल्या अशातला भाग होत नाही. परंतु त्याचं मन जर अकुशल कार्यावर व्यतीत होत असेल, तर त्यासुद्धा किती वेदना देणार. म्हणून जन्मसुद्धा म्हणजे हे प्रिय व्यक्तीसुद्धा म्हणजे किती दुःख देतात. अशा पद्धतीचं म्हणजे या जगामध्ये 12 प्रकारचे जे हे दुःख सांगितलेले. भट्टाचार्याची सुद्धा म्हणजे किती कहाणी आहे. भट्टाचार्य एक राजपुरोहिताची मुलगी फक्त बाबाच्या विरुद्ध लग्न केलं, पळून गेली. जेव्हा डिलिव्हरी होते, वेदना होतात, तेव्हा ती माहेरी जाते, परंतु नवरा जाऊ देत नाही. इन बिटवीन डिलिव्हरी होते. मग त्या वेदना ज्या असतात त्या पाहून पाहू वाटत नाही तिच्या नवऱ्याला. नंतर जेव्हा दुसरी गर्भधारणा होते दुसऱ्या तिसऱ्या वर्षी, तेव्हा ती नवऱ्याच्या माहेरा जाते. कारण पहिल्या डिलिव्हरीला खूप त्रास आलेला असतो आणि हे त्रास परत होऊ नये म्हणून ती जात असते. पावसाळ्याचे दिवस असतात, धो धो पाऊस पडत असतो. आणि जेव्हा नवरा घरी आल्याच्या नंतर पाहतो ही घरी काहून नाही, व्हा मग जंगलाच्या दिशेने जातो. पूर्ण घनदाट जंगली असते, नदीला पूर आलेला असतो आणि त्या नदीच्या काठी ती आवाज दिल्याच्या नंतर तिला त्या पेन सुरू होतात, डिलिव्हरीच्या पेन सुरू होतात. डिलिव्हरीच्या पेन सुरू झाल्याच्या नंतर तिला म्हणजे सपोर्ट देण्यासाठी किंवा थोडीशी ऊर्जा देण्यासाठी लाकडं आणायला जातो. तिथंच चांगला विषारी साप त्याला चावतो आणि इकडे हिची डिलिव्हरी होते आणि तिकडे तिचा नवऱ्याचा मृत्यू होतो. बघा किती म्हणजे म्हणजे भीषण घटना आहे, बुद्धाच्या काळातली घडलेली घटना आहे. आणि नंतर जेव्हा डिलिव्हरी होते, दुसरं जे लेकरू असते बगलत घेतलेलं, ते सुद्धा सोबतच असते. एक नवजात सुद्धा सोबत असलेले. समोर नवरा पूर्ण तडफडून मरते, तोंडात फेस येईल. नदीला पूर आल्याच्या नंतर आता जायचं कसं. हे दुसरं जे लेकरू मोठा असते वर्षा 2 वर्षाचं, त्याला दुसऱ्या काठ्यावरती ठेवते आणि तिथून या छोट्या बाळाला घेण्यासाठी येते. तेवढ्यातच त्या छोट्या बाळावरती घारघिरट्या घालत असते. आणि त्या घारघिरट्या घालत असताना त्या घारीला हाकलायसाठी ती आवाज देते. त्या बाळाला वाटते की मला आईच आवाज देते काय की, म्हणून आईकडे तिचे एक्सप्रेशन वाढतात आणि ते सुद्धा आईकडे येतो आणि त्या प्रवाहामध्ये वाढत जातो. तिकडं ती आईला पोराला वाचवायला जाते, पोरगं पूर्ण प्रवाहात जाते, इकडं ह्या लेकराला जाते, इकडं ती घार घेऊन जाते. रडत पडत तिच्या आईवडिलाकडे जाते. रस्त्यानं 2 त्या ठिकाणी अग्नी म्हणजे प्रेत जळायले दिसतात. गावातले लोक म्हणतात की अगं आता नेमकेच तुझी वाट पाहून दोघांनाही आताच अग्नी दिला, पण तुझी वाट पाहू रात्री खूप पाऊस झाला, तुझं घर पडलं, तुझं छत पडलं आणि त्याच्यामध्ये जमून तुझे आई बाबा सुद्धा घरी कुटुंब सुद्धा गेले. पागल होते. आल्याच्या नंतर श्रावस्तीमध्ये येते. श्रावस्तीमध्ये तथागत गौतम बुद्ध प्रवचन देत असतात. आणि प्रवचन देत असताना ती त्या ठिकाणी म्हणजे त्यांचे ते बोल ऐकून किंवा त्यांचे तो मार्ग असून बघतात की कारण हे सम्यक संबोधित झाले असते यांना तेव्हाच लक्षात येते. त्याच्यावरती चिवर टाकतात. तिला पूर्ण नग्न अवस्थेत, पूर्ण घायाळ अवस्थेत रडत पडत पुन्हा
पूर्ण त्या कंडिशनमध्ये वेड्यासारखी त्या गावावर फिरत असते. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जेव्हा प्रवचन किंवा गावामध्ये कार्यक्रम असतो तो रामलीला सांगून तिच्यावरती झाकल्याच्या नंतर तिला तो तथागत गौतम बुद्ध शांत करतात. शांत केल्याच्या नंतर तिला जेव्हा ह्या गोष्टीचं ज्ञान होऊन देतात की जाती बी दुखा, व्याधी बी दुखा, जरा बी दुखा, पिये व्यक्ती बी दुखा, अपी व्यक्ती बी दुखा, मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी समजून सांगत असतात. आणि तेव्हाच प्रसंजित राजाची बायको त्या ठिकाणी शंका उत्पन्न करते की कसं काय दुःख आहे जन्म दुःख आहे तथागत गौतम बुद्ध सांगतात. गावभर बोंबाबोंब होते, अपप्रचार होतो, म्हणून ते दासीला त्या ठिकाणी पाठवत असतात. आणि की तिथं जाऊन बघ प्रत्येक प्रॅक्टिकली काय आहे काय नाही, खरंच असं काय आहे. कारण त्या ठिकाणी इन बिटवीन म्हणजे एका ब्राह्मणाच्या घरी पुत्र जो वाढतो तो वारंवार स्मशानभूमी जात जात असतो, लाडका लाडका पुत्र असतो. आणि त्याला ते उत्तर देत असताना ते हे सांगतो, पण त्या गोष्टी पटत नाहीत तथागताच्या त्यांना की ह्या गोष्टी सत्य आहेत, मरण हे सत्य आहे. म्हणून ते तथागताची म्हणजे हे करत असतो, बंधनी करत असतो. आणि तीच बंधनीची सत्यता हे करण्यासाठी ती मल्लिका राणी जी असते ती आपल्या सेवकाला पाठवते. आणि सेवकाला पाठवत असताना हा जो धम्मदेशना आहे, हे जे तुम्हाला सांगतो मी ही धम्मदेशना, ही धम्मदेशना मग ते ऐकून हे सांगतात की ते मी सांगायला की हे बरोबर आहे. सभे संकारा दुःखात येता पाया कसं आता निबंध ते दुःख असं भरपूर विशुद्धी. आणि अशा पद्धतीनं जेव्हा ती आंघोळीला करते, आंघोळीचं पाणी जेव्हा अंगावरून घातल्याच्या नंतर थोड्या अंतरावर जाते. पहिलं जे पाणी असते ते दूर जाऊन जमिनीमध्ये ड्रॉप होऊन जाते, सुकून जाते. दुसऱ्यांदा जेव्हा घेत असेल त्याच्या खोलीकडं थोडंसा ड्रॉप होऊन जाते. त्याच्याकडून तिला नॉलेज भेटते, हे बघ जीवनसुद्धा असंच आहे. पट्टेचार्याला सांगतात की जीवनसुद्धा असतं, लहानसुद्धा मरतात, म्हातारेसुद्धा मरतात, अल्पायुष्यसुद्धा मरतात किंवा दीर्घ आयुष्यसुद्धा मरतात. आणि जेव्हा मग तिला त्या गोष्टीचं ज्ञान होते, कळते की गड्या मरण हे अंतिम सत्य आहे. प्रिय व्यक्तीसुद्धा दुःख देतात. त्याच्यामुळे विचार की तू जीवनभर पटाचारा तू जीवनभर दुःखी होत बसू नको. कारण हेच जगाचा रीत आहे किंवा हे जगाचं हेच म्हणजे आशावादी आहे. आणि नंतर मग ते भिक्खू संघामध्ये दाखल होते. भिक्खू संघामध्ये भिक्खुनी म्हणून आपल्या याच्यामध्ये म्हणजे प्रसिद्धी झालेली आहे. अशा पद्धतीचं हा जो इतिहास आहे दुःखाचे, दुःखाचे मूळ कारण आपल्याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्याच्यावरती निवारण करणार नाही. म्हणून जे जन्म आहे, जन्मापासूनच जर आपण फिजिकली समजा एक्झरसाईज केल्या किंवा शरीराकडे लक्ष दिलं, आहाराकडे लक्ष दिलं, तर आपण आपल्यामध्ये जे काही समजा आयुष्य आहे 60 असो 70 असो जे काही लिहिलेलं आहे ते आपण नक्कीच आपण हे केलं. शेवटी तर मरणार तर आहोतच की, परंतु काही काही या मरणाच्या भीतीपोटीच म्हणजे हायबत खातात. हां मला काय आहे देखू क्या हो रहा, हे जे अहंकार आहे, हा जो ईर्ष्या आहे, हे जी म्हणजे हे आहे, याच्यामुळे हे एक दुःखाचं महत्त्वाचं कारण होतात. म्हणून हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीपासून मानवानी जर दूर राहिलं, कारण ह्या गोष्टी जर कळाल्या आपल्याला, कारण याच्यामध्ये अशोक चक्रामध्ये सुद्धा तथागतांनी जे ह्या अनुलोममध्ये टाकलेले आहे, हे जे दुःखाचे कारणं आहेत ह्या अनुलोममध्ये टाकलेले आहेत. आणि प्रतिलोममध्ये त्याचे जे विलाज आहेत किंवा त्याचे जे उपचार आहेत, हे उपचार म्हणजे जे पंचशील आहे किंवा आर्य अठ्ठंगिको बघू आहे किंवा पारिमित्य जे आहे त्याच्या पद्धतीनं निवारण करतात. आणि याचं मुख्य जे कारण सांगतात. मग आता ह्याचे कारणं झाले, पण आता कारणात समजा मलेरिया झाला तर ते मलेरिया पाचशे फेरम आहे, त्या टायफॉईडचा मलेरिया हे जंतू पाहावं लागलं त्याचा. मग त्याचं कारण शोधावं लागेल. त्या कारणाचं दुःखाचं कारण काय सांगितले, तृष्णा. त्या तृष्णेचे सुद्धा 3 प्रकार असतात. म्हणजे एक भवतृष्णा, विभवतृष्णा. आणि अशा पद्धतीनं एखादी गोष्ट म्हणजे आवडत त्याच्यामध्ये त्याची एवढी ती लयात जाते की त्या तृष्णेचं रूपांतर हे लोभामध्ये होते. कारण त्याच्या तृष्णाच वाढत जातात. एखादा आहार असो, विहार असो किंवा पैसा असो, जमीन असो, जुमला असो, त्याच्या त्या तृष्णा वाढत असतात. आणि हे कशाने वाढतात, हे जे इंद्रिय असतात, हे पंचेंद्रिय जे असतात, जे पंच उपादान स्कंद असतात, जे की ज्याला विज्ञान म्हणतो जातो. आणि याचं जो ऑर्डर खालून देणारा कोण असतो, माणसाचं मन. म्हणून तथागत गौतम बुद्ध सांगतात की सर्व गोष्टीचं कारण हे मन आहे. मनोकुंभंगमा धमा मनुसिठा मनोमय मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करतो ततोणंग दुःख म्हणवते चक्क वहतो पद. म्हणजे माणसाच्या मनामध्ये ज्या पद्धतीचे कार्य येतील, ज्या पद्धतीचं कुशल कार्य होईल किंवा अकुशल कार्य होईल,
त्या पद्धतीचं दुःख त्याच्या पाठीमागं जाते, ज्या पद्धतीनं त्या बैलाच्या पाठोमाग त्याचे ते चाकं जात असतात. म्हणून ह्या गोष्टी समजून घेत असताना किंवा हे सर्कल समजून घेत असताना, हे चक्र समजून घेत असताना आपण त्या दुःखाचे म्हणजे काय काय निदानं होत किंवा काय काय डायग्नोसिस आहे आयुष्यामध्ये, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला येणार आहेत. म्हणून भविष्यामध्ये आपल्या घरचं जरी कोणी वारलं तर तेवढा शोक करता कामा नये, कारण ते अंतिम सत्य. आता काही गोष्टीला मानत नसतात, एकदम एकाला अटॅक आला दुसरं सुद्धा ते धसकीनच बोलून जात. याच्यासाठी मन कुशल करणं, मन दृढ करणं, मनावर एकाग्रचित्ता करणं, हे कशावर डिपेंड आहे? हे आनापानसतीवर डिपेंड आहे. जे श्वास घेतो, जे सोडतो, ह्याच्यावरती ते ध्यानाचं केंद्र आहे. कारण एकमेव असं आहे, हे बघा, कर्मेंद्रिय सगळं मनाचं ऐकते, परंतु हृदय आणि फुफ्फुस कोणाच ऐकत नाही. एक ध्यानात ठेवा, ते त्याचं कार्य सतत करत राहते. हृदय 24 तासामध्ये 1,00,000 वेळा धडकते, फुफ्फुस जवळपास 40,000 वेळा काम करते. हे तुमचं ऐकत नाही, मनाचं ऐकत नाही, ते त्याचं प्रामाणिकपणे काम करते. परंतु त्याला सुद्धा अडथळे आणायचे काम आपण मग कशाने करतो? सुरापानने, बिडीने, तंबाखूने, जे की हर्टला इंड्युअर करते किंवा त्या श्वासाला इंड्युअर करते आणि त्याच्यातून दुःखाची ही उत्पत्ती होत असते. म्हणून हे जे बेसिक कारणं जे आहे की जरा बी दुखा, व्याधी बी दुखा, मरण बी दुखा, प्रिय व्यक्ती बी दुखा, हे जे आहेत मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी, ह्या ज्या आहेत या आपण पहिल्या जे लक्षात आल्या. आणि याचं कारण जे आहे कोणतं? तृष्णा. मग याचं निवारण सुद्धा आहे, तृष्णेतून मुक्ती. गुण म्हणजे काय? निबान तपोचे ब्रह्मचर्याचे आर्य सच्चान दर्शन निब्बान सची क्रियाची येत मंगलभूत. म्हणजे काय? तप, ब्रह्मचर्य, 4 आर्य सत्य आणि निब्बान यांना जो जाणतो तो बुद्धाला जाणतो, असं कोण म्हणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्यामध्ये सगळं टोटल तत्वज्ञान आहे. निब्बान म्हणजे काय? मावळणे किंवा विझवणे. अर्थात काय? आपल्यामधला जो अहंकार आहे, आपल्यामधला जो राग आहे, आपल्यामधला जो द्वेष आहे, ह्या गोष्टी मनातून काढून मनाचा जो व्यायाम आहे, जे चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारणे, चांगल्या गोष्टीचा संग्रह करणे, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या मनातून काढून टाकणे, आणि चौथा जो विषय आहे ती वाईट गोष्टी मनाला स्पर्शही करणार नाही याची खबरदारी घेणे, सजग राहणे, किंवा सम्यक स्मृती जे शिकवते तेच शिकवते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो धगत विषय किंवा आपला जो चळवळीचा जो वनवा आहे तो धगधग करायला पाहिजे. त्याच्यावर म्हणजे काजळी चढता कामा नये किंवा रात चढता कामा नये. त्याला ज्ञानाला, त्या धम्माला वारंवार आपण फुंकर घातली पाहिजे, समजून घेतला पाहिजे. आणि आपले जे डोक्यातल्या जे काही अकुशल कर्म आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत, ह्या मनातून काढून आपलं ज्ञान कशा पद्धतीनं सदाचाराच्या मार्गावरती जाईल याकडे आपण ते लक्ष दिलं पाहिजे. हा सिद्धांत जो आहे याला लॉ ऑफ डिपेंडंट म्हणतात, किंवा लॉ ऑफ डिपेंडंट ऑर्गॅनिझम जे असते, एकमेकावरची जे डिपेंड असते, हे जे 12 कारणं हे महत्त्वाचे. कारण त्याचं जे कारण सुद्धा काय सांगितलं तथागत गौतम बुद्धांनी? तृष्णा हे एकमेव कारण सांगितले. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत, मरण हे आपलं अंतिम सत्य आहे. म्हणून जे माणसानं आरोग्यासारखी सर्वश्रेष्ठ देणगी कोणतीच नाही, समाधानासारखी संपत्ती कोणतीच नाही, आणि विश्वासासारखं आयुष्यात नातं कोणतंच नाही, राग, लोभ आणि द्वेष यातून मुक्त होणे याच्यासारखं सुख कशातच नाही. म्हणून हा तथागताचा सिद्धांत आपण अंगीकारावा आणि ह्या पद्धतीनं आपण समजून घ्या. नंतर याचं जे निवारणामध्ये आहेत पंचशील आलेलं आहे आणि अष्टांगिक मार्ग आहे, ते आपण एका एका दिवशी एक एक आपण या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहोत. कारण बिमारीचं एकदा कारण जर समजले, उपचार करायला सोपं झालं. नाही तर उगत प्राणी हिंसा करू नका, हे कंदुरी करायला, ते कंदुरी करायला, ते त्यानं कोंबडी कापली म्हणून मी शेळी कापतो, त्यानं बैल कापला म्हणून मी हाड्या कापतो, या गोष्टीला मतलब नाही. कारण याचं जे मूळ आहे, आपण फक्त देवापेक्षा श्रेष्ठ आहोत हे फक्त ध्यानात राहू द्यायचं. हे तथागत गौतम बुद्धाची वाणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाणी. जेव्हा आपण एखाद्या ईश्वराला मानू तेव्हा आपण मानसिक गुलामगिरीमध्ये जाऊ आणि जे नाही ते करायचं करू. कारण ह्या ठिकाणी आता दीप भवचा संदेश महामानवाने दिलेला आहे. स्वयं प्रकाशित व्हायचा, ना की अंधश्रद्धेमध्ये जायचं. कारण आपण पाहतो आपल्या समाजामध्ये पुष्कळ अंधश्रद्धा आहे. ते कशामुळे आहे? ते केवळ त्याच्या अज्ञानामुळे आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, एक आपल्याकडे मन आहे, आपल्याकडे इंद्रिय आहेत, आपल्याकडे शरीर आहे, आपल्याकडे बुद्धी आहे. ठीक आहे, तुमचा देव आहे, तुम्हाला प्रसन्न करते. तुम्ही जर एखादा त्याला बोकड कापत असता मार्केटमधून आणून पैसे देऊन, तुमच्याकडे पैसे झाले म्हणून, आणि त्याला कापत असतात,
त्याच्यापेक्षा तुमची जर कंदोरी असली समजा, तर तुमच्याच घरातला बाप असो, भाऊ असो, बहीण असो, बायको असो, जर त्या देवाला समजा कापली, तुम्ही करोडपती नाही का होणार? आणि तुमचा ब्लड ग्रुप एकच आहे ना हो. आहे की नाही? म्हणून त्या मुख्य प्राण्याला आणून त्या दगडाच्या देवापासून कापायचं, त्या लोकांनी खायचं आणि त्या देवाला काय अर्पण करायचं? जे माणसं खात नाहीत ती. फक्त पुरण, मुंडकं. म्हणजे मानवजात किती हुशार आहे प्राण्यापेक्षा. म्हणून हे जे अविद्या आहे, हे जे अंधश्रद्धा आहे, हे नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी धम्म दिला आहे. म्हणून मित्रांनो, आपण बाबासाहेबांनी जो काही आयुष्यामध्ये संघर्ष केला आहे, बाबासाहेब तर जवळपास म्हणजे 50-60 दिवसच बौद्ध धर्माचं आयुष्य जीवन जगले, परंतु आपल्यासाठी हे पूर्ण सुवर्ण अंथरून गेले, सगळं सोनं अंथरून गेले. म्हणून ह्या शय्येवर, ह्या सदाचाराच्या शय्येवर आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं व्यतीत करावं आणि अशा पद्धतीनं म्हणजे धार्मिक चर्चा घडून आणाव्या. जे मुद्दे नाही समजले ते विचारावे. कारण मी माझ्या अल्पबुद्धीने जेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो, मी काय म्हणजे काय मी फार हुशार माणूस आहे, मी तुमच्यासारखाच आहे. एवढा वेळ मिळतो जेवढं मनाकळा काही तेवढा मी आपणास देण्याचा प्रयत्न करतो. आणि हाच प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात की मी बुद्धिझम दिला, हे एका माणसाचं सांगणं काम नाही, हे अथांग महासागर. म्हणून हे ज्ञानाचे जर डबके उपसायचे असतील, प्रत्येकाने एक एक टोपलं जरी उपसलं तरी 90 झरे लागतात. ज्ञानाचे 90 झरे लागतात. कारण साचलेलं पाणी कधीही स्वच्छ राहत नाही. त्याच्यात आळ्याच होणार, त्याच्यात गडूळच होणार, त्याच्यात शेवाळच जमा होणार, त्याच्यामध्ये किटाणूच तयार होतात, हे बाबासाहेब म्हणतात. म्हणून हे पाण्याचे, हे ज्ञानाचे झरे आपण प्रत्येकाने उपसावेत आणि कशा पद्धतीनं आपली समाजाची विस्कटलेली गडी परत कशा पद्धतीने विस्थापित करता येईल, या गोष्टीकडे आपण नक्कीच लक्ष द्याल आणि रेग्युलरमध्ये धम्मदेशना ह्या ठिकाणी श्रवण करण्यात याल, अशी ह्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून आपण ह्याच ठिकाणी आज थांबूयात. आणि उद्यापासून फक्त म्हणजे अर्धा घंटा रीडिंग होईल आणि त्याच्यानंतर विश्लेषण. कारण सुरुवातीचे जे आपले 4-5 भाग आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण एका म्हणजे स्लोगनवर किंवा एका बीटवर खूप काही सांगण्यासारखं आहे. त्याच्यामुळं कोणीही मिस करू नका. कारण पहिले आता नेमकीच आपली सुरुवात झाली, अजून 25 आपली स्टार्ट नाही झाली. फक्त दुःखाचे काय कारणं आहेत, त्याचं पॅरामीटर काय होतं, त्याच्यासाठी काय काय प्रयत्न केले सिद्धार्थाने, कोणत्या कोणत्या कसोट्यातून ते गेले, तेव्हा कशा प्रतिकूल परिस्थिती होत्या, लोकांच्या मनावरती कसे विचारांचे पगडे होते, कशा काही विचारधारा होता, यथेच्छ खाणे पिणे राहणे, स्वैराचार करणे. आणि आपण पहिल्या 2-3 दिवसामध्ये हे सुद्धा बघितले, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, त्याच्यामध्ये सुद्धा हुकुमशाहीचं राजेशाही करायची की आपल्याला सदाचाराची राजेशाहीमध्ये आपलं जीवन जगायचं, ही आपण आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये निवडायचं आहे. तेव्हा नक्कीच आपण ह्या गोष्टी स्वीकारल्या असतील, असं या ठिकाणी गणेश या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांनी हात जोडायचे. भवतु सर्वमंगलम, रक्षन्तु सर्व देवता, सब बुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम, रक्षन्तु सर्व देवता, सब धर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम, रक्षन्तु सर्व देवता, सब संघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांना जय भीम. सर्वांचे धन्यवाद.